नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे BMC बँक तर्फे वॅकन्सी असणार आहे. बॉम्बे मर्केंटाइल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड तर्फे भरती असणार आहे मित्रांनो. 135 पदांसाठी भरती असणार आहे. पदाबद्दल बोलायला गेले मित्रांनो, इथं प्रोबेशनरी ऑफिसरसाठी वॅकन्सी असणार आहे आणि ग्रॅज्युएटवर. त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह असिस्टंटसाठी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. ओके, हे 2 पदांसाठी त्यांनी भरती काढलेली आहे. तर चांगली आपल्यासाठी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह असिस्टंटसाठी वॅकन्सी असणार आहे. ग्रॅज्युएशन बेसवर ग्रॅज्युएट. ओके, आणि ग्रॅज्युएटवाले आपण इथं अप्लाय करू शकता. कोणत्याही स्ट्रीममधून आपण केलेली असेल तरी पण. ओके, 135 पदांसाठी भरती असणार आहे. तर चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. कशा पद्धतीने अप्लाय करायचं, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे तुमच्यासाठी, आणि फॉर्म कसे भरायचे, कधीपासून चालू झालेले मित्रांनो. त्यांनी एवढी काही मोठी नोटिफिकेशन दिलेली नाही मित्रांनो. शॉर्टकटमध्ये त्यांनी नोटिफिकेशन दिलेली आहे. जेवढी त्यांनी दिलेली आहे त्या रिक्वायरमेंटमध्ये आपण तेवढं बघून घेणार आहे आणि अप्लाय कसं करायचं ते पण बघणार आहोत मित्रांनो. चला तर मग सुरू करूया ह्या व्हिडिओला. ओके मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी मी घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर मित्रांनो. ओके, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता तुमच्यासमोर. मी आता पहिले ओपन करून घेतो ॲडव्हर्टाइजमेंट. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर मी आता इथं नोटिफिकेशन ओपन केलेली आहे. बॉम्बे मर्केंटाइल कोऑपरेटिव्ह बँकेतर्फच्या बँकेकडून ही वॅकन्सी असणार आहे लिमिटेड तर्फे. इथं दिलेले आहे कंपनीच्या बद्दल कधी ओपन झालेली ते काय नाही. त्यानंतर इथं शेड्यूल बँक होणार आहे. मल्टी या स्टेट शेड्यूल बँक आहे. शेड्यूल बँक हेड ऑफिस जे मित्रांनो त्याचं जे असणार आहे आपलं इथं मुंबईला त्याचं हेड ऑफिस आहे मित्रांनो. ओके, तर त्याची नावावरूनच कळालेलं असेल. आणि बॉम्बे मर्केंटाइल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड तर्फे भरती असणार आहे. मल्टी मल्टी स्टेट शेड्युलेड बँक. 52 ब्रँचेस आहे त्यांच्या आतापर्यंत. ओके, 52 ब्रँच त्यांच्या आतापर्यंत आहे 10 स्टेटमध्ये मित्रांनो. इथे सांगण्यात आलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथं. आणि बँकिंग बिझनेस आणि इन्क्लुडिंग फॉरेन एक्सचेंज आपण ते करतात. ओके, रिक्वायरमेंट जे असणार मित्रांनो त्याबद्दल आपण बघून घेऊया आता. बॉम्बे मर्केंटाइल कोऑपरेटिव्ह साठी बँक तर्फे पोस्ट बद्दल बोलायला गेलं तर नंबर ऑफ वॅकन्सी बघणार आहे आपण. त्यानंतर आपल्याला पोस्ट बघणार आहे सगळ्यात आधी. त्यानंतर नंबर ऑफ वॅकन्सी, त्यानंतर क्वालिफिकेशन बघणार आहे, एक्सपिरियन्स आणि लोकेशन्स मित्रांनो. ओके, सगळ्यात आधी आपलं पहिलं पद असणार प्रोबेशनरी ऑफिसर, त्याला आपण पीओस म्हणतो, असं पीओ म्हणतो. 60 वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. आणि दुसरं जे पद असणार आहे आपलं ज्युनियर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, जसं की तुम्हाला मी सांगितलेलं होतं जेई साठी 75 वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. दोघी पदांसाठी मित्रांनो प्रोबेशनरी ऑफिसर आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह असिस्टंटसाठी आणि ग्रॅज्युएटवाले इथं अप्लाय करू शकता. मिनिमम आपल्याला फक्त ग्रॅज्युएशनमध्ये 50% पाहिजे मित्रांनो. इथं आपल्याला एक्सपिरियन्स बद्दल बोलायला गेलं तर फ्रेशर पण अप्लाय करू शकता आणि एक्सपिरियन्स वाले पण अप्लाय करू शकता मित्रांनो. लोकेशन बद्दल बोलायला गेलं मोस्ट ऑफ लोकेशन जे असणार वॅकन्सीज बद्दल मित्रांनो, आपलं जे असणार स्टेट आपलं गुजरातसाठी वॅकन्सी असणार आहे आणि महाराष्ट्रासाठी तर वॅकन्सी असणार मित्रांनो. महाराष्ट्रासाठी तुम्हाला जर माहिती असेल तर मुंबईसाठी इथं वॅकन्सी येईल मित्रांनो. ओके, एज लिमिट जर बोलायला गेलं मित्रांनो इथं आपल्याला 35 वर्षापर्यंत आपण इथं अप्लाय करू. अप टू 35 वर्षापर्यंत म्हणजे 21 पासून तर तुम्ही 35 वर्षापर्यंत इथं अप्लाय करू शकता. तुमचं एज काउंट होणार आहे मित्रांनो 1/11/2024 ला इथं काउंट होणार आहे मित्रांनो. ओके, तेवढीच त्यांनी नोटिफिकेशन दिलेली मित्रांनो. त्या व्यतिरिक्त त्यांनी इथं काहीही दिलेलं नाहीये. ओके, सॅलरी काय असणार आहे, एक्झामिनेशन पॅटर्न काय असणार ते काही सांगितलेलं नाहीये. पण तुमची जी एक्झाम कंडक्ट होणार आहे ते IBPS मार्फत कंडक्ट होणार आहे, कारण की त्याची अप्लाय करण्याची लिंक IBPS मार्फत केलेली मित्रांनो. तो ओके, तर आता तुम्हाला अप्लाय लिंककडे पण घेऊन चालतो. चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो, अप्लाय करायला काही हरकत नाही. अप्लाय केल्यानंतर फॉर्म भरून टाकायचा आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. फी बद्दल त्यांनी सांगितलेलं नाहीये. ऑनलाईन फॉर्म भरल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन फॉर्म भरू त्या बघणार आहोत मित्रांनो. तर तुम्हाला दाखवू त्याची अप्लाय करण्याची लिंक मित्रांनो चांगली ऑपॉर्च्युनिटीमध्ये. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता याची वेबसाईट, तुम्ही बघू शकता IBPS ऑनलाईन IBPS BMC यांच्याकडून कंडक्ट होणार आहे मित्रांनो. IBPS तर्फे BMC ची एक्झाम होणार ही बॉम्बे मर्केंटाइल कोऑपरेटिव्ह बँकची मित्रांनो. ओके, IBPS मार्फत जी परीक्षा होती मित्रांनो थोडीफार एक्झामिनेशन तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही सगळ्या एक्झाम दिलेल्या असेल आता SBIच्या वगैरे. त्यानंतर इथं भरपूर सारे एक्झाम IBPS कंडक्ट करते मित्रांनो. ओके, रिक्वायरमेंट जी असणार आहे आपली प्रोबेशनरी ऑफिसर असणार आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह असिस्टंटसाठी मित्रांनो. ओके, चांगली ऑपॉर्च्युनिटी इथं PO साठी आणि JEE साठी मित्रांनो. ओके, इम्पॉर्टंट डेट बद्दल बोलायला गेले मित्रांनो इथं आपले जे फॉर्म इथं चालू झालेले मित्रांनो बघू शकता. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म 30/11/2024 पासून चालू झालेले मित्रांनो. ओके, आणि तुमचे क्लोजिंग जे असणार आहे ऍप्लिकेशन लास्ट डेट आपली भरण्याची असणार आहे 25/12/2024 पर्यंत असणार आहे मित्रांनो. ओके, आणि आपल्याला एडिटिंग वगैरे करायचं असेल ऍप्लिकेशन डिटेलमध्ये तर 25/12/2024 पर्यंत तुम्ही करू शकता मित्रांनो फ्री ऑफ कॉस्ट. ओके, त्यानंतर मित्रांनो लास्ट डेट असणार आहे आपली प्रिंटिंगसाठी ऍप्लिकेशनसाठी 9/1/2025 मित्रांनो, कारण की त्याच्यानंतर परीक्षा असणार आहे 9/1 च्या नंतर.
आणि ऑनलाईन फीस पेड करण्यासाठी आपल्याला 30/11/2024 पासून तर 25/12/2024 पर्यंत पेड करायची मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. बघू शकता क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन. आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. संपूर्ण माहिती भरून घ्यायची मित्रांनो. अशा पद्धतीने दिलेलं आहे. बघू शकता मित्रांनो. अशा पद्धतीने डिक्लेमर वगैरे सगळी माहिती दिलेली आहे मित्रांनो. ओके, आता हाऊ टू अप्लायमध्ये आलेच आपण, तर तुम्हाला मी क्लिकवर बघून टाकतो. एवढंच त्यांनी माहिती दिलेली मित्र. याच्या व्यतिरिक्त त्यांनी काहीही माहिती दिलेली नाही मित्रांनो. ओके, सॅलरी काय असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, त्यांनी ईटीसी माहिती दिलेली नाही. फक्त पदांबद्दल सांगितले आणि ग्रॅज्युएटवाले अप्लाय होता. फीज बद्दल बी सांगितलेलं नाहीये. चलन फीज काय असणार ते पण काही सांगितलेलं नाहीये. ज्यांना कोणाला अप्लाय करायचं तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म भरून पण दाखवणार आहे कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर क्लिक केल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन आपण जसं क्लिक करू, आपल्याला बेसिक इथं IBPSची जी वेबसाईट आहे 6 आपल्या स्टेप असतात मित्रांनो. बेसिक इन्फॉर्मेशन, फोटो अँड सिग्नेचर, डिटेल्स, 4 नंबर आपले प्रिव्ह्यू फॉर्म, अपलोड डॉक्युमेंट 5 नंबरला, पेमेंट करायचं 6 नंबरला. पेमेंटचा ऑप्शन आहे मित्रांनो. पेमेंट तुम्ही बघू शकता IBPS तर्फे होते. पेमेंट वगैरे पण तुम्हाला भरावं लागणार आहे. तर ज्यांना कोणाला फॉर्म भरायचा असेल तुम्ही भरू शकता मित्रांनो. बाकीचं त्यांनी काही डिटेल वगैरे दिलेली नाही मित्रांनो. तर एवढीच माहिती होती मित्रांनो. ओके, जेवढी माहिती होती ती माहिती मी तुम्हाला तुमच्या समोर मी सांगितलेली आहे मित्रांनो. ओके, तर मित्रांनो जर बघू शकता तुम्ही जेवढी माहिती दिलेली तेवढी माहिती मी तुम्हाला सांगून दिलेली आहे परिपूर्ण. तुम्ही बघू पण शकता. तुमच्या समोर परत मी एकदा माहिती पण ओपन केलेली आहे मित्रांनो. ओके, इथं आता बघू शकता तुम्ही. आता अशा प्रकारचा फॉर्म आहे मित्रांनो. तुम्हाला अप्लाय करायचं करू शकता. 30 तारखेपासून फॉर्म चालू झालेला आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडला असेल आणि वॅकन्सी पण चांगल्या प्रकारे मित्रांनो PO साठी आणि JEE साठी अप्लाय करून टाका नक्कीच. फ्रेशर आणि एक्सपिरियन्ससाठी दोघांसाठी महाराष्ट्र आणि गुजरातसाठी वॅकन्सी असतात मित्रांनो. फक्त ग्रॅज्युएशन म्हणजे आपल्याला 50% पाहिजे मित्रांनो. ओके, चांगल्या प्रकारे इथे वॅकन्सी आहेत. तर लवकरात लवकर जाऊन अप्लाय करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अप्लाय करण्याची प्रोसेस पण आणणार आहे. कशा पद्धतीने फॉर्म भरायचा असं स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती मी स्वतः माझा फॉर्म तुम्हाला भरून तिथे दाखवणार आहे मित्रांनो. ओके, त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आणि जी PDF ची लिंक आहे छोटी PDF ची लिंक ती तुम्हाला टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला मिळून जाईल मित्रांनो. व्हिडिओ नक्की आवडला असेल लाईक करा आणि काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जास्तीत जास्त मित्रपरांना शेअर करा मित्रांनो. व्हिडिओ चांगली ऑपॉर्च्युनिटी बँकमध्ये चांगली भरती दिसून येते मित्रांनो इथं पण. ओके, त्या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका वगैरे असेल तुम्ही मला टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअपला मेसेज पण करू शकता. डेली तुमच्यासाठी तिथं मी ऑनलाईन असतो मित्रांनो. डेली तुमच्यासाठी मी तर मेसेज वगैरे तुम्हाला कधीही करा. मी तुम्हाला रिप्लाय करतो मित्रांनो टाइम भेटल्यावर मला जसं पद्धतीने. ओके, आणि अजून चॅनल जास्त मित्रांनो शेअर करा व्हिडिओ. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकनला प्रेस करायचं आहे मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी आहे आपल्यासाठी. ओके, हिंदीमध्ये पण एकदा सांगून द्या. प्रोबेशनरी ऑफिसर आपका पोस्ट होने वाला है. जूनियर एग्जीक्यूटिव असिस्टेंट 60 वैकेंसी होने वाले. प्रोबेशनरी ऑफिसर को 75 वैकेंसी होने वाला है आपके लिए. असिस्टेंट एग्जीक्यूटिव के लिए गई. ओके, जूनियर एग्जीक्यूटिव के लिए 50% से आप ग्रेजुएशन जरूरी. फ्रेश एंड एक्सपीरियंस वाले अप्लाई कर सकते हो. गुजरात वाले और महाराष्ट्र वाले गए. ओके, तो इतना सारा डिटेल था. 35 साल की उम्र तक अप्लाई कर सकते हो आप लोग. 1/11/2025 तक गए. ओके, कोई भी दिक्कत होगा तो मुझे आप कमेंट बॉक्स में कमेंट कर सकते हो. वीडियो अच्छा लगे लाइक कर देना. चॅनल पर वीडियो को सब्सक्राइब कर देना है. ओके, और आपल्याला ना तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.